विचार करा, एका बाजूला आहे एक मुघल सम्राट ज्याच्या समोर अक्षरशः अख्खा भारत झुकतोय, आणि दुसऱ्या बाजूला त्याच सम्राटाचा एक कैदी, एक असा राजा जो साखळदंडात आहे पण त्याची मान झुकलेली नाही. ही कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची, एका अशा योद्ध्याची ज्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. तर थेट जाऊया त्यांच्या आयुष्याच्या त्या सर्वात नाट्यमयी क्षणाकडे. साल होतं 1689. मुघल सम्राट औरंगजेबाच्या छावणीत इतिहासातील दोन महाशक्ती जणू आमनेसामने उभ्या होत्या. एकीकडे अफाट सत्ता असलेला औरंगजेब आणि दुसरीकडे साखळदंडाने जखडलेले पण तरीही थाट मानेने उभे असलेले मराठ्यांचे छत्रपती. औरंगजेबाच्या कैदेत संभाजी महाराजांनी जे सहन केलं त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. तब्बल 40 दिवस रोज त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत होते आणि रोज त्यांच्यासमोर तोच प्रस्ताव ठेवला जायचा, एकतर शरणागती पत्करा नाहीतर धर्म बदला. पण त्यांचा निश्चय हिमालयासारखा होता, तो अजिबात डगमगला नाही. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच येतो. अशी कोणती गोष्ट असते जी एखाद्या माणसाची इच्छाशक्ती इतकी मजबूत बनवते की ती कोणत्याही परिस्थितीत तुटत नाही? अशी कोणती जडणघडण होती त्यांची ज्यामुळे ते इतके कणखर बनले? आणि या प्रश्नाचं उत्तर ना त्यांच्या बालपणात दडलेलं आहे. संभाजी महाराजांचं आयुष्य हे काही फुलांच्या पायघड्यांवरून गेलं नाही, ते सुरुवातीपासूनच आव्हानं आणि संघर्षांनी भरलेलं होतं. याच अनुभवांनी त्यांच्या कणखर व्यक्तिमत्वाला आकार दिला. जरा विचार करा, वय अवघं 2 वर्षांचं तेव्हा आईचं छत्र हरपलं. 9 वर्षांचे असताना एका राजकीय तहापायी शत्रूच्या म्हणजे औरंगजेबाच्याच दरबारात ओलीस म्हणून राहावं लागलं. आणि जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी उभं राहायची वेळ आली तेव्हा घरातूनच सिंहासनासाठी विरोध सुरू झाला. पण या प्रत्येक संकटालं त्यांना आतून अधिकच पोलादी बनवलं आणि अखेर 1680 मध्ये या सगळ्या कटकारस्थानांवर मात करून ते रायगडावर छत्रपती झाले. पण सिंहासनावर बसल्यानंतर त्यांना शांतता मिळाली का? अजिबात नाही. उलट त्यांची 9 वर्षांची राजवट म्हणजे चारही बाजूंनी चाल करून आलेल्या बलाढ्य शत्रूंविरुद्ध लढलेला एक अखंड आणि यशस्वी संघर्ष होता. त्यांच्या फक्त 9 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी किती लढाया लढल्या असतील, काही अंदाज आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल, 120. पण खरी अविश्वसनीय गोष्ट ही नाहीये. खरी गोष्ट ही आहे की या 120 पेक्षा जास्त लढायांमध्ये ते एकही लढाई हरले नाहीत. 0 पराभव. हो, एकही नाही. हा एक असा पराक्रम आहे जो इतिहासात क्वचितच पाहायला मिळतो. यावरूनच एक सेनापती म्हणून त्यांचं कौशल्य किती अफाट होतं हे दिसून येतं. आणि हे सोपं नव्हतं, कारण शत्रू एक नव्हता. उत्तरेकडून औरंगजेबांची अजस्र मुघल फौज चालून येत होती. समुद्रातून पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचे सिद्धी सतत धोका निर्माण करत होते. तर दक्षिणेकडून म्हैसूरचे शासकही टपलेले होते. म्हणजे विचार करा, त्यांनी एकाच वेळी या सगळ्या आघाड्यांवर यशस्वीपणे लढा दिला. त्यांच्या नेतृत्वात मराठे कसे लढले याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जवळच्या रामशेज किल्ल्याचा वेढा. मुघलांना वाटलं हा तर छोटासा किल्ला, काही दिवसात जिंकू. पण मराठ्यांनी तो किल्ला तब्बल 6 वर्ष लढवला. 6 वर्षे! हा प्रतिकार म्हणजे संभाजी महाराजांचं नेतृत्व आणि मराठा सैन्याच्या चिवटपणाची एक अमर शौर्यगाथा बनून राहिला. पण हे विजय फक्त शौर्याच्या जोरावर मिळाले नाहीत. यामागे होती एक अचूक रणनीती, एक कुशल प्रशासन. संभाजी महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले शासक आणि उत्तम साहित्यिकही होते. चला बघूया नक्की कसं. सगळ्यात आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याचा वारसा पुढे नेला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा वापर करून त्यांचे मावळे विजेच्या वेगाने मुघल सैन्यावर तुटून पडायचे आणि शत्रू सावध होईपर्यंत पुन्हा गायब व्हायचे. सोबतच त्यांनी स्वराज्यातले किल्ले आणखी मजबूत केले आणि मुघलांविरुद्ध इतर सत्तांना एकत्र आणून औरंगजेबाची राजकीय कोंडी केली. आता बघा, सतत युद्ध सुरू असताना राज्याचा कारभार ढेपाळू नये यासाठी ते खूप जागरूक होते. म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेलं अष्टप्रधान मंडळ म्हणजे 8 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ तसंच पुढे चालू ठेवलं. त्यामुळे न्याय, महसूल, प्रशासन ह्यांसारख्या गोष्टी सुरळीत सुरू राहिल्या. आणि इतकंच नाही तर ते स्वतः संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी बुधभूषणम नावाचा राजनीतीवर एक ग्रंथही लिहिला, ज्यामुळे त्यांची विद्वत्ता आणि दूरदृष्टी दिसून येते. आता पुन्हा एकदा वळूया त्यांच्या आयुष्याच्या त्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, जिथे त्यांचं बलिदान एका मोठ्या क्रांतीची मशाल बनून पेटलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, संभाजी महाराजांना कोणत्याही युद्धात हरवून पकडलं गेलं नव्हतं. त्यांना संगमेश्वरला पकडलं गेलं ते विश्वासघातामुळे.
त्यांच्याच काही जवळच्या लोकांनी फितुरी केली आणि त्यामुळेच ते मुघलांच्या हाती लागले. औरंगजेबानं त्यांच्यासमोर दोनच पर्याय ठेवले. एकतर इस्लाम स्वीकारा आणि आमचे मांडलिक म्हणून राहा, नाहीतर मृत्यूला सामोरे जा. संभाजी महाराजांनी स्वाभिमान निवडला. त्यांनी धर्मांतर आणि शरणागतीला ठाम नकार दिला. त्यांच्या या निर्भीड उत्तराने औरंगजेब इतका संतापला की 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. हा दिवस मराठ्यांच्या इतिहासाला एक नवी दिशा देणारा ठरला. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी महाराजांना संपवून आपण मराठ्यांचं स्वराज्य सहज संपवू. पण झालं मात्र नेमकं उलटं. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण मराठा साम्राज्यात एक नवी आग पेटली. ते जुलुमशाही विरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनले. त्यानंतर पुढची 27 वर्ष मराठ्यांनी मुघलांशी जो लढा दिला त्याची खरी प्रेरणा संभाजी महाराजांचं बलिदानच होतं. म्हणूनच लोक त्यांना आज धर्मवीर म्हणून ओळखतात. म्हणूनच संभाजी महाराजांची कहाणी ही फक्त एका राजाची नाही, तर ती एका विचाराची आहे. ती आपल्याला सांगते की जेव्हा तत्व आणि स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा जगातली कोणतीही ताकद किंवा कोणताही छळ तुम्हाला झुकवू शकत नाही. त्यांचा 9 वर्षांचा अजिंक्य प्रवास आणि 40 दिवसांचा अविचल संघर्ष हा एकच प्रश्न आपल्यासमोर उभा करतो. खरी ताकद शरीरात असते की तुमच्या कधीही न तुटणाऱ्या इच्छाशक्तीत?